शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। दिलेली मुदत संपूनही गोकुळ कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम जमा केलेली नाही। त्यामुळे संतप्त शेतकरी संघर्ष समितीने आता 24 जून पासून पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोलापूर कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे। तपासणी, साठा फलक न लावणे आणि विक्री रजिस्टर न ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळल्याने जिल्ह्यातील 19 खत दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। मोहोळ वनपरिक्षेत्रातील अळजापूर राखीव वन क्षेत्रावर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्यावर वन विभागाने धडक कारवाई केली आहे। तब्बल 7 हेक्टरवरील अतिक्रमण हटवून 20 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या असून 19 जणांना अटक केली आहे। जळगाव जिल्ह्यात घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तब्बल 6712 कामे प्रलंबित आहेत। या रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायन यांनी स्वतः थेट गावामध्ये जाऊन पाहणी सुरू केली आहे। जळगाव जिल्ह्यात जून महिना अर्धा संपला तरी पावसाने दंडी मारल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत। 17 जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ 3% क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या 6 वर्षातील हा पेरणीचा सर्वात निसांकी आकडा आहे। धरण क्षेत्रातील पाणी आटल्याने कोल्हापूर शहरात गेल्या 3 दिवसापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। घरात पाणी नसल्याने नागरिकांना चक्क खासगी आरओ प्लांटवर रांगा लावून पाणी विकत घ्यावे लागत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात जूनचे 2 आठवडे उलटूनही पाऊस न आल्याने पाणी टंचाई तीव्र झाली आहे। जिल्ह्यातील 153 गावे आणि 836 वाड्यांची तहान भागवण्यासाठी तब्बल 144 टँकर धावत असून प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे। सोलापूर जिल्ह्यात यंदा एल निनोच्या संकटामुळे मान्सून रेंगाळला असून खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत। गतवर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल 59,000 हेक्टरवर पेरणी झाली होती, मात्र यंदा अद्याप पेरणीचा पत्ताच नाही। पाऊस लांबल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पशूंसाठी चारा टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे। सध्या जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच चारा उपलब्ध असून संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुवर्धन विभागाने टोल फ्री कॉल सेंटर सुरू केले आहे। सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करताना व कर्तव्य बजावताना तब्बल 442 शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याचे समोर आले आहे। यामध्ये महसूल महावितरणसह इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून ही एक चिंतेची बाब आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। मंदिर परिसर विकास आणि भाविकांच्या सुविधांसाठी 579 कोटींची तरतूद असून सुरक्षेच्या कारणास्तव आषाढी वारी दरम्यान पालखी मार्ग 60 दिवसांसाठी ड्रोन मुक्त करण्यात आला आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील कुर्रा खुर्द येथील आर्थिक विवंचनेत असलेल्या ज्ञानेश्वर सहानी या शेतकऱ्यांची कहाणी प्रसिद्ध होताच मदतीचे हात पुढे आले आहेत। गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे या शेतकरी कुटुंबाला तब्बल 70,000 रुपये किमतीची बैलजोडी आणि शेती साहित्य सुपूर्द करण्यात आले आहे। उत्तर महाराष्ट्रात पाऊस लांबल्याने जळगाव जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा अवघ्या 33% आला आहे। पाणी टंचाईचे भीषण संकट पाहता प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंत सर्व जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कडक आदेश दिले आहेत। कोल्हापूर बोगस बिगरशेती आदेश म्हणजेच NA ऑर्डर वापरून शेकडो जमिनीचे खरेदी व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची तातडीने समिती नेमली आहे। पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी मोठी बातमी। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 ते 25 जून पासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा गती घेणार असून पश्चिम किनारपट्टीसह अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कृषी विभागाच्या भरारी पथकाने गांधेली शिवारात मोठी कारवाई करत 15,29,000 रुपयांची बोगस खते वाहून नेणारा ट्रक जप्त केला आहे। विना बिल अनुदानित खतांचा गैरवापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 4 गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर गोंदिया जिल्ह्यातील खऱ्या आदिवासी गोंड गोवारी म्हणजेच कोपा समाजाच्या लढ्याला ऐतिहासिक यश आले आहे. प्रशासनाने अपिलातील सर्व पुरावे ग्राह्य धरत या बांधवांना 8 दिवसात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 15% केल्यामुळे देशातील सोने आयातीत तब्बल 70% मोठी घट झाली आहे. किंमत वाढल्यामुळे बाजारात सोन्याची मागणी कमालीची घटली असून दरमहा होणारी आयात थेट 25 ते 30 टनांवर खाली आली आहे. देशातील 7 कोटीहून अधिक पीएफ खातेदारांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 8.25% व्याजदर मंजूर केला असून व्याजाची हक्काची रक्कम याच महिन्यात खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकावरून तब्बल 40% घसरले आहेत. मात्र तरीही भारतात पेट्रोल डिझेल तातडीने स्वस्त होणार नाही, कारण व्यस्त दरातील तेल भारतात पोहोचायला आणि प्रक्रिया व्हायला वेळ लागतो, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी दिले आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपले योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.